नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRK आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज नाशिक या तर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 1 जे आहे याचा भूगोल विषयाचा जो पेपर आहे फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल आणि यातील प्रकरण क्रमांक 4 जलावरण म्हणजेच हायड्रोस्फिअर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 42 आहे आणि यामध्ये आपण जलावरण हे जे प्रकरण आहे यातील भरती ओटी हा जो उपघटक आहे याचा भाग क्रमांक 2 आपण बघणार आहोत. यामध्ये विशेषतः भरती ओटीचे जे प्रकार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या मागील तासाला आपण भरती ओटी म्हणजे काय आणि त्यामागील कारण काय आहे, भरती ओटीचे वैशिष्ट्य काय हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी व्याख्या सांगतो. भरती ओटी कशाला म्हणायचं? समुद्राचं पाणी दिवसाच्या काही ठराविक काळात पुढे येतं व ठराविक काळात परत मागे जातं. यामुळं सागर जलाची जी हालचाल होते यालाच आपण भरती ओटी असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक व्याख्या आपल्या समोर ठेवतो. सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि याच्यामध्ये अजून एक तिसरा घटक आहे ज्यावर मी मागील तासाला सविस्तर बोललो आहे, तो म्हणजे पृथ्वीची केंद्रस्थानी प्रेरणा किंवा बल. याच्या एकत्रित प्रभावामुळे सागराच्या पाण्याच्या पातळीत नियमित वाढ होते म्हणजे चढ होते किंवा यामुळे भरती येते किंवा उतार होतो, त्याच्यामुळे ओटी येते. चढ होणं म्हणजे याच्यामुळे भरती येते, उतार होणं कमी होणं यामुळे ओटी येते आणि यालाच त्या ठिकाणी आपण भरती ओटी असं म्हणतो. आणि ही प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो नियमित घडत असते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला ह्या ज्या भरती ओटी जरी आपल्याला म्हणजे सारखी दिसत असली तरी मात्र जर आपण चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की वर्षभरामध्ये वेगळ्या भरती ओटी येतात सागराच्या पाण्याला, त्याच्यामध्ये काही फरक आहे, त्याची कारण वेगळी आहेत. आणि त्याच्यामुळं म्हणजे हे जे आहे की भरती ओटीचे प्रकार सांगताना आपल्याला त्याचा अंतर आणि वेळ हे दोन घटक जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर या घटकाच्या आधारे आपल्याला भरती ओटीचे एकूण 7 प्रकार सांगता येतात. त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे दैनिक भरती ओटी, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्ध दैनिक भरती ओटी, तिसरा प्रकार आहे उदानाची दैनिक भरती ओटी, चौथा प्रकार आहे मासिक भरती ओटी, पाचवा प्रकार आहे भांगेची किंवा भागाची भरती ओटी, सहावा प्रकार आहे षमासिक भरती ओटी किंवा याला सांत्विक भरती ओटी असं म्हणतात आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे वार्षिक भरती ओटी. विद्यार्थी मित्र, 6 प्रकार आपल्याला आज शिकायचे आहे. त्या ठिकाणी याचं बघा एक लक्षात ठेवतो, एक लक्षात घ्या त्या ठिकाणी की हे 7ही प्रकार लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. आता मी ज्या वेळेला स्पष्टीकरण देईल त्यावेळेला तुम्ही 2 गोष्टीकडे लक्षात द्यायचे. नंबर 1 की त्याचा कालावधी, ती भरती ओटी येण्याचा कालावधी काय आहे आणि त्या मागे नेमकं कारण काय आहे. कालावधी आणि कारण म्हणजे अंतर, हे जर लक्षात घेतलं 7ही प्रकार अत्यंत सोपे आहे आणि सहज तुम्हाला सांगता येतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला परत या ठिकाणी सांगतो, आठवण करून देतो की स्पर्धा परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा यासाठी या 7ही संकल्पना, 7ही व्याख्या MCQच्या स्वरूपातून, चौथ्या स्पष्टीकरणाच्या स्वरूपातून एक जनरल नॉलेज म्हणून अत्यंत महत्वाचे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला समजल्या तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो याचा पुढील भाग प्राकृतिक भूगोलाचा बराचसा भाग तुम्हाला सहज समजेल. म्हणून यासाठी हे व्याख्यान, आजच्या या 7 संकल्पना, 7 भरती ओटीचे प्रकार अत्यंत महत्वाचे. चला तर आपण आता पहिला भरती ओटीचा प्रकार बघूया. त्या ठिकाणी दैनिक भरती ओटी. आता याच्यामध्ये एका दिवसामध्ये 2दा भरती आणि 2दा ओटी येते. हे व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतो. एकदा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे येते आणि त्याच्या विरुद्ध बाजूला पृथ्वीच्या केंद्रस्थानी प्रेरणेमुळे किंवा केंद्रस्थानी शक्तीमुळे भरती ओटी येते. म्हणजेच एका दिवसामध्ये 2दा भरती येते, 2दा ओटी येते. आणि याच्यामधलं अंतर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 12 तास 24 मिनिटं. भरतीतलं अंतर आणि ओटीतलं अंतर आहे तितकंच, 12 तास 24 मिनिटं. म्हणजे अशा प्रकारे एका दिवसामध्ये दैनंदिन जी भरती ओटी येते याला म्हणायचं दैनिक भरती ओटी. या ठिकाणी दिवस हा महत्वाचा आहे म्हणून याला आपण एक दिवसाला म्हणजे दैनिक हा शब्द वापरलाय. एका दिवसामध्ये जी भरती ओटी मधलं जे अंतर आहे ते 12 तास आणि 24 मिनिटं आहे. म्हणजे दिवसाला 1 आहे म्हणून या भरती ओटीला दैनिक भरती ओटी असं म्हणतात. दुसरी आहे अर्ध दैनिक भरती ओटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दामध्ये
व्याख्या आहे, शब्दामध्येच अर्थ आहे. अर्ध दैनिक भरती म्हणजे काय? अर्ध्या दिवसाची भरती ओटी. म्हणजे एका दिवसाचा कालावधी किती येतं? 12 तास 24 मिनिटं. याचा अर्धा करा, किती होतं? 12चा 6 आणि 24चे किती होतं? 12. म्हणजे काय झालं? याच्या पहिल्याच्या बरोबर अर्धी म्हणजे अर्ध दैनिक भरती होती. बघूया व्याख्या काय आहे, एकदम सोपी आहे. सागराला कोणत्याही एखाद्या ठिकाणी, सागरावर कोणत्याही एका ठिकाणी एका दिवसात 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओटी येते. म्हणजेच एक भरती आणि एक ओटी याच्यामधलं अंतर किती झालं? 6 तास आणि 12 मिनिटां. म्हणून या 6 तास आणि 12 हा अर्धा दिवसाचा कालावधी आहे. म्हणजे अर्ध्या दिवसाच्या कालावधीमध्ये जी भरती ओटी येते याला म्हणायचं अर्ध दैनिक भरती ओटी. आलं लक्षात? आपण दैनिक भरती ओटीमध्ये एका दिवसाचा कालावधी आहे म्हणून दैनिक भरती ओटी म्हटलं. दुसऱ्या प्रकारामध्ये हा कालावधी अर्ध्या दिवसाचा आहे, 6 तास आणि 12 मिनिटं आहे. म्हणून यामुळं या काळात जी भरती ओटी येते याला म्हणायचं अर्ध दैनिक भरती ओटी. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्युज व्हायचं कारण नाही. कालावधी आणि अंतर लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी. आलं लक्षात? आता आपण तिसरा बघूया त्या ठिकाणी. तिसरा प्रकार आहे उदाहरणाची भरती ओटी. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दाम तुम्हाला आकृती आधी पूर्णपणे तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, कारण ती आकृती डोळ्यासमोर असली की तुम्हाला ही जी व्याख्या आहे सहज त्या ठिकाणी समजेल. विद्यार्थी मित्रांनो, आकृती मी आता पूर्ण घेतलेली आहे. आता बघा आपण व्याख्या काय. प्रत्येक 15 दिवसातून एकदा पौर्णिमेला किंवा अमावस्याला पृथ्वी, सूर्य, चंद्र, आकृतीकडे लगेच बघा, पृथ्वी, चंद्र, सूर्य हे तिघही काय सांगितलं? एका सरळ रेषेत येतात. बघा, एका सरळ रेषेत येतात त्या ठिकाणी. त्यामुळे सागराचं पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीकडे खेचलं जातं किंवा सागराकडे खेचलं जातं. यामुळं जी भरती ओटी येते या भरती ओटीला उदाहरणाची भरती ओटी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, परत बघा त्या ठिकाणी मी काय सांगतोय. पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेची स्थिती बघा या ठिकाणी, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य. आणि त्या ठिकाणी अमावस्याची स्थिती बघा त्या ठिकाणी, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य दोन्ही बघा आकृतीमध्ये. या दोन्ही दिवशी काय होतं? अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी तिघही एका सरळ रेषेत येतात. त्याच्यामुळे तिघांच्या एकत्रित गुरुत्वाकर्षण शक्तीचा किंवा प्रभावाचा परिणाम सागराच्या पानावर पडतो. त्यामुळं पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी विशेषतः विद्यार्थी मित्रांनो इतर दिवसापेक्षा मोठी भरती ओटी येते. या भरती ओटीला म्हणायचं उदाहरणाची भरती ओटी. जर आपण आणखी बारकाईने विचार केला विद्यार्थी मित्रांनो, पौर्णिमा आणि अमावस्या याच्यामध्ये तुलनेनं पौर्णिमेला थोडीशी किंचितशी मोठी भरती ओटी येते. पण आपण दररोजच्या भरती ओटीचा विचार केला ना तर पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवशी विद्यार्थी मित्रांनो इतर भरती ओटीपेक्षा मोठी भरती ओटी येते. या भरती ओटीला म्हणायचं उदाहरणाची भरती ओटी. आणि कारण काय सांगितलं मी? चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे तिघही एका सरळ रेषेत येतात, त्यांच्या शक्तीचा परिणाम पडतो. म्हणून म्हणजे दररोजच्या दिवसापेक्षा या दिवशी जनरली मोठी भरती ओटी येते, म्हणून याला उदाहरणाची भरती ओटी असं म्हणतात. सहज आणि सोपं आहे, लक्षात राहील. त्याच्यानंतर भांग्याची किंवा भागाची भरती ओटी. विद्यार्थी मित्रांनो, इथेही मी आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. त्यावर कारण काय की याच्या आकृतीवरून तुम्हाला सहज कळेल की मला काय सांगायचंय. बघा, आता आकृती डोळ्यासमोर आहे. आता मी वाचतो बघा व्याख्या काय आहे. प्रत्येक 15 दिवसातून शुक्ल आणि कृष्ण अष्टमीच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये काटकोन तयार असतो. बघ, काटकोन म्हणजे काय? बघा, इकडं चंद्र आहे, इकडं पृथ्वी, इकडं चंद्र आहे, पृथ्वी आहे आणि सूर्य आहे. बघा, यांच्यामध्ये अशा प्रकारे काटकोन. इकडे बघा, अशा प्रकारे काटकोन. म्हणजे काय होतं? चंद्र आणि सूर्य यांची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा प्रभाव हा परस्पर विरोधी आहे. लक्षात तुमच्या आकृतीकडे बघितलं. आता परत एकदा मी वाक्य वाचतो काय बघा. प्रत्येक 15 दिवसातून शुक्ल आणि कृष्ण अष्टमीच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये काटकोन असतो. त्यामुळे बघा, काटकोन असतो त्यामुळे काय होतं? चंद्र आणि सूर्य यांच्यातील आकर्षण परस्पर विरोधी येतं. बघा, इकडं आहे, इकडे वेगळं आहे. असल्यामुळं सागराच्या पाण्याला 4 ठिकाणी भरती ओटी येत असते. म्हणून सागरावरचं पाणी हे विभागलं जातं, त्याचं आकर्षण 4 ठिकाणी विभागलं जातं. आणि त्याच्यामुळं जी भरती ओटी येते याला भांग्याची किंवा भागाची भरती ओटी असं म्हणतात. हा एक भाग, 2, 3, 4 चारही ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे जी आपण वरच्या याच्यामध्ये बघितलं ना विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी विशेषतः हे गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वीकडे एकाच पातळीत होती. इथं मात्र चंद्र वेगळीकडे पाणी ओढतो, सूर्याचा प्रभाव वेगळीकडे आहे. त्याच्यामुळे या 2 बाजून त्याच्या विरुद्ध बाजू म्हणजे अशा 4 ठिकाणी सागराच्या पाण्याची जी शक्ती जी आहे, म्हणजे सागराच्या पाण्यावर जी प्रभाव करणारी शक्ती जी आहे ती विभागली जाते. याच्यामुळं
दैनंदिन भरती ओटीपेक्षा ही भरती ओटी विद्यार्थी मित्रांनो कमी तुलनेने. जर आपण तिसरा प्रकार उधाणाच्या भरती ओटीचा प्रकार बघितला, त्याची तीव्रता बघितली भरती ओटीची, त्याची जर तुलना याच्याशी केली तर तुमच्या सहज लक्षात येईल की तुलनेनं ही जी भरती ओटी आहे यांचं त्या ठिकाणी हे जे परस्पर विरोधी बल त्या ठिकाणी कार्य करतं, ती शक्ती कार्य करते, ते गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते, त्याच्यामुळं तुलनेनं या दिवशी येणारी भरती ओटी, या दिवशी म्हणजे काय शुक्ल आणि कृष्ण अष्टमी या दिवशी येणारी जी भरती ओटी आहे ती कमी येते. याच भरती ओटीला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात, भांगेची किंवा भागाची भरती ओटी असं म्हणतात. मला वाटतं आकृतीवरून तुमच्या सहज लक्षात आलं असेल. या ठिकाणी अष्टमी हा घटक महत्वाचा आहे. त्या ठिकाणी याच्यात पौर्णिमा आणि अमावस्या महत्वाचा आहे, इथं कृष्ण आणि शुक्ल अष्टमी महत्वाचं आहे. बघा प्रत्येक ठिकाणी परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो कधी आणि त्याचं कारण काय, तो दिवस म्हणजे तो वेळ काय कोणती आहे, त्याच्यातलं अंतर किती आहे आणि त्याच्या मागे प्रमुख कारण काय, हे जर लक्षात ठेवलं तर विद्यार्थी मित्रांनो सहज तुमच्या हा प्रकार लक्षात राहील. पुढचा प्रकार बघूया आपण 5वा मासिक भरती ओटी. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चंद्र हा घटक महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक घटक आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती चक्कर मारतो. ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच प्रकारे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो एका महिन्यामध्ये ही एक फेरी पूर्ण करतो. लंब वर्तुळाकार त्यांची त्या ठिकाणी म्हणजे ती त्याची दिशा जी आहे लंब वर्तुळाकार आहे पृथ्वीभोवती फिरण्याची. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ही लंब वर्तुळाकार स्थिती असताना एक वेळ अशी येते की त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो. त्या स्थितीला म्हणायचं उपभू स्थिती. उपभू म्हणजे काय, चंद्र आणि पृथ्वी यामधलं कमीत कमी अंतर. आणि दुसरी काय अपभू स्थिती. अपभू स्थिती म्हणजे काय, चंद्र आणि पृथ्वी यामधील जास्तीत जास्त अंतर. महिन्यातून हे एकदा येतं. म्हणजे कमी अंतर आहे ते किती आहे बघा या ठिकाणी 3,61,885 किलोमीटर कमी अंतर आहे पृथ्वी आणि चंद्राचं. आणि पृथ्वी आणि चंद्राचं जास्तीत जास्त अंतर किती आहे 4,06,692 किलोमीटर. याच्यामुळं ज्या वेळेला पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर कमी असतं किंवा जास्त असतं, यामुळं दर महिन्यातून ही जी भरती ओटी येते या भरती ओटीला म्हणायचं मासिक भरती ओटी. आलं लक्षात. चंद्र आणि पृथ्वी यामधील अंतर आणि कालावधी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, महिन्याचा, म्हणून याला म्हणतात मासिक भरती ओटी. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे षमासिक भरती ओटी किंवा याला अजून एक शब्द आहे सांपतिक भरती ओटी. आता याच्यामध्ये बघा 6 महिन्याचा कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो. 6 महिन्याचा कालावधी आहे. आधी व्याख्या बघूया आपण काय आहे. दर 6 महिन्यांनी सूर्य पृथ्वीभोवती भासमान भ्रमण मार्ग करत असतो. याच्यामुळे जी भरती ओटी येते त्याला षमासिक किंवा सांपतिक भरती ओटी असं म्हणतात. 6 महिन्यांनी मी विशेष तिथे उल्लेख करेल की ज्याला आपण उत्तरायण म्हणतो आणि दक्षिणायन म्हणतो, हे ज्या वेळेला सुरू होतं दक्षिणायन उत्तरायण दर 6 महिन्यांनी घडतं. आणि याच्यामुळं याचा प्रभावामुळं सूर्याच्या या दक्षिणायन आणि उत्तरायण हे जे भासमान भ्रमण आहे याच्यामुळं पृथ्वीवरील सागरी पाण्याला किंवा जी सागरी पाण्याची जी हालचाल होते त्याच्यातून जी भरती ओटी येते याला म्हणायचं षण्मासिक भरती ओटी. त्या ठिकाणी आलं लक्षात. पहिले इथं 5व्या याच्यामध्ये चंद्र महत्वाचा होता, इथं परत सूर्य महत्वाचा होता. इथली स्थिती महिन्यामध्ये होती, अपभू आणि उपभू स्थिती होती. या ठिकाणी भासमान भ्रमण दक्षिणायन आणि उत्तरायण हे जे भासमान भ्रमण आहे या भासभ्रमणामुळे ही जी भरती ओटी येते दर 6 महिन्यांनी येते, म्हणून याला षण्मासिक किंवा सांपतिक भरती ओटी असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे वार्षिक भरती ओटी. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आता आपण 5व्या भरती ओटीचा विचार करा. या ठिकाणी आपण पृथ्वी आणि चंद्र या दोघांमधलं अंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. कारण काय झालं, उपभूची स्थिती आहे त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ होता आणि अपभू स्थितीच्या दिवशी काय घडलं की चंद्र हा पृथ्वीच्या पेक्षा दूर अंतर होता. आता इथं बघा इथं चंद्र होता महत्वाचा, या ठिकाणी 7व्या याच्यामध्ये सूर्य महत्वाचा आहे. बघा 5व्या मध्ये आपण चंद्र आणि पृथ्वी या दोघांमधलं अंतर किती आहे हे आपण लक्षात घेतलं. आता इथं बघा काय, इथं मात्र पृथ्वी आणि सूर्य या दोघांमधलं अंतर लक्षात घ्यायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी सांगतो की आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते आणि फिरत असताना विद्यार्थी मित्रांनो सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर कमी जास्त होतं. ही सुद्धा गती जी आहे तिची जी कक्षा जी आहे ती लंबवर्तुळाकार आहे. ज्याप्रमाणे आपण मासिक भरती ओटीमध्ये चंद्र आणि पृथ्वी या म्हणजे चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो याची आपण कक्षा बघितली फिरण्याची लंबवर्तुळाकार होती,
तशाच प्रकारची लंबवर्तुळाकार कक्षा ही पृथ्वीची सूर्याभोवती फिरत असताना असते. जो 5व्या प्रकारामध्ये मासिक भरती ओटीला जी परिस्थिती होती ना, त्याचं कारण मात्र वेगळं होतं, वेळ वेगळी होती. इथं मात्र बघा मासिक भरती होती नसताना वार्षिक आहे. वार्षिक याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर. एकदा मी व्याख्या वाचतो, नंतर त्याचं स्पष्टीकरण देतो. बघा काय आहे व्याख्या. आपण बोलतोय व्याख्या कोणती आहे? वार्षिक भरती ओटी. बघा पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर कमी जास्त होते, त्यास अपसूर्यस्थिती आणि उपसूर्यस्थिती असं म्हणतात. म्हणजे अपसूर्यस्थिती म्हणजे दोघांमधलं अंतर वाढत जातं, उपस्थिती म्हणजे दोघांमधलं अंतर कमी होतं, म्हणजे अंतर वाढणं आणि कमी होणं. याच्यामुळे काय होतं? या दोन्ही वेळा वर्षातून एकदा येतात. ही स्थिती फक्त वर्षातून एकदाच होते, म्हणजे 12 महिन्यातून किंवा 365 दिवसातून एकदाच ही प्रक्रिया घडते. म्हणजे एकदा सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर सर्वात जवळ असतं आणि एक दिवस ते सर्वात जास्त असतं. म्हणून 365 दिवसांमध्ये किंवा वर्षामध्ये ही स्थिती एकदाच येते. आणि या दिवशी जी भरती ओटी येते विद्यार्थी मित्रांनो, त्या भरती ओटीला म्हणतात वार्षिक भरती ओटी. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हे 7ही प्रकारामध्ये तुम्ही खूप काळजीपूर्वक जर लक्ष दिलं असेल, मी 7ही भरती ओटीचे प्रकार तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक, त्याच्या मागचं कारण काय आहे, अंतर किंवा स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच वेळेला तुम्ही तुलना केली. तुलना याच्यासाठी केली की तुमच्या सहज लक्षात येईल की त्याच्यामधला मूलभूत फरक काय आहे. कारण मूलभूत फरक, त्याच्या मागचं कारण जर तुमच्या लक्षात आलं तरच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या 7ही व्याख्या, 7ही संकल्पना, भरती ओटीचे 7ही प्रकार सहज लक्षात राहील. मला वाटतं कन्फ्युज व्हायचं कारण नाही. तुम्ही काळजीपूर्वक हे व्याख्यान परत ऐका. जर तुम्हाला एका याच्यात समज नसेल परत एकदा ऐका. आणि मला वाटतं तुम्ही पेन जवळ ठेवा, आकृती काढा. मी जे सांगितलं आकृतीच्या माध्यमातून तुम्ही ते लक्षात ठेवा. स्वतःच्या नोट्स तयार केला. मला वाटतं त्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्या ज्या गोष्टी आहे, एकाच लेक्चरमध्ये 7 संकल्पना, 7 प्रकार स्पष्ट करायचा मी प्रयत्न केला आहे. मला वाटतं जर तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकलं असेल, सहज त्या ठिकाणी समजेल. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषतः हे जे प्रकार आहे, भरती ओटीचे प्रकार बघितले, त्याचे नेमकं अंतर आहे, वेळ आहे, त्याचं कारण बघितलं आपण, त्याची तुलना आपण केली. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला अजून एक आपला भरती ओटीवरच एक तास आहे. पुढच्या तासाला आपण भरती ओटीचे परिणाम काय आहे, म्हणजे सागराला जी भरती ओटी येते त्याचे काय इफेक्ट होतात, काय परिणाम आहे त्या, किंवा भरती ओटीचे उपयोग काय आहे, भरती ओटीचं महत्व काय आहे, हे आपल्याला सागराच्या भरती ओटीवरून सहज लक्षात येईल. म्हणजे आपल्याला कोणताही प्रश्न आला, म्हणजे भरती ओटीचे महत्व सांगा, भरती ओटीचे परिणाम सांगा, भरती ओटीचा उपयोग सांगा, तर त्या वेळेला मला वाटतं हे पुढचं व्याख्यान अत्यंत महत्वाचं आहे. परत आपण पुढच्या तासाला भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.